नमस्कार सगळ्यांना. डाळ शिजायला घालते. थोडी डाळ आहे, जास्त डाळ पण नाही. आज संध्याकाळी आणते ना आपल्या पोरी. काली डव नाही टाकले, काय नाही टाकले. काली डवच नाही टाकले बघा. पुरीचं आक्षेपण झालं होतं ना, आडमट करायचं होतं पण नाही केलं. हेच करा काढून आणला. आणि ते बघा नंदाचं आक्षेपण झालं म्हणून गावाला गेली हो बिचारी. स्वतःच आक्षेपण झालेलं असताना नंदाव्यासाठी गावाला गेली. लय हो दयाळू घ्यायची आपली मुलगी नाही का, लय दयाळू घ्या. तिला स्वतःच दुःख कधीच ती जाणवत नाही. दुसऱ्याच्या दुःखामध्ये बिचारी सामील होती. स्वतःचा विचार करत नाही ती. स्वतःचा कधीच विचार करत नाही. बिचारीला नाही का देव तिच्या पाठीशी उभा राहत आणि उभा राहतेच. देव तिच्या पाठीशी उभा राहतेच बघा. मला तरी विश्वास आहे देवावर. का तर ती सगळ्यांसाठी करते, तिच्यासाठी देव का नाही उभा राहणार. देवाला पण कळतंय ना कोण कसं हे कोण कसं नाही, हे का नाही. म्हणून हे बघा देवाची साथ घेऊन चाललं ना, कधीही आपल्याला कमी पडत नाही. कधीच नाही आपल्याला कमी पडत. मी तर देवाची पान पण हलवत नाही बघा. माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगते मी देवावर भरपूर विश्वास करते. देवावर मी विश्वास भरपूर करते. बघा हे आपला गाडा चालत राहतो. देवावर विश्वास करणं एक लई मोठं आहे. म्हणजे देवावर नंतर विश्वास करा. तुम्ही जर आज देवावर विश्वास करत असाल तरच उद्या माणसावर तुम्ही विश्वास करतात. म्हणून कधी बी देवावर विश्वास करायचा. माझं तर तसंच आहे बघा. माझं तर देवाशी मी नाही का, मी कोणतंच काम काढत नाही. देवाला संग घेऊनच. बोले माणसाला वाटत असं हे देवाचं काही करत नाही काय नाही, तरी नाही बघा. माझ्या माता बहिणींना मी देवाला संग घेऊनच काम करते. देव म्हणतो मला पुढं चल बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे ना, तू कशाला घाबरते. देव म्हणतो मला आणि मला कळतंय बी. असं नाही की मला जाणवत नाही, मला जाणवत आहे बघा. देव बोललेलं मला जाणवत आहे. आता दुसऱ्याचं काय सांगू. दुसरे असं मानत नाहीत ना. देवांना पळते देवांना पळते, पण असं जाणूनच घेत नाही तर काय करायचं. मेन देवाचं जाणून घ्या ना तुम्ही, नंतर देवांचं करा. तुम्ही देवाला जाणत नाही मानत नाही, तुम्ही देवांचंच करत राहताय. मग काय त्याच्यामध्ये आपल्याला देव दिसतो का. अहो तुमच्या मनामध्ये देव ठेवा, तुम्हाला देव कुठं पण दिसन. कोणत्या पण माणसाच्या अंगामध्ये देव दिसल. खरंच मी खोटं नाही सांगत. कोणत्या पण माणसाच्या अंगामध्ये देव दिसल, नक्कीच दिसल, नक्कीच दिसल बघा. आता एवढं वय झालं तरी बघा मी काय हारते का. तुम्ही बघतात ना, तर मला ऑक्टोबर येऊन 1.5 वर्ष झाले. तुम्ही माझ्यामध्ये काय बघितलं का. मी एवढी दुःखामध्ये आहे तरी मी सुख मानून नाही बघा पुढं चालते या. का तर देव माझ्या पाठीशी उभा असतो. माझ्यावर किती बेकार आता टाइम आले ह्या 4 महिन्यामध्ये. मी हारले का. हारले का सांगा तुम्ही. माझ्या परमेश्वराला माहिती आहे मी हारले का. नाही हारले. मी कसं पण करून मी तोंड देतच आले. का तर देव माझ्या पाठीशी उभा होता.
म्हणून सगळं मी करत आले. देवच माझ्या पाठीशी नसता तर मी काय केलं असतं? मी काहीच केलं नसतं. मी कोण आहे? आज नाही का वरची इथे थोडं तेल टाकू, थोडं हळद टाकू आणि थोडं तेल टाकू. म्हणून मी बघा म्हणते कोणी बी असू द्या, देवाची साथ घेऊन चला. देवाचं नामस्मरण करूनच कशाला बी हात लावा. तुम्ही पूजापाठ करतात ना, पहिलं देवाचं स्मरण करा झोपेतून उठल्या. मित्र काय करते बघा, झोपेतून उठते ना म्हणजे एक ग्लास ठेवते तिथं पाण्याचा, झोपेतून उठते पाणी असं नाही का असं टाकते अंगावर, असं पाणी अंगावर टाकते, तोंडाला हात फिरवते, असा चांगलं तोंड साफ करते. काय वर यायला लागले आणि तेवढं करून काय करते, तोंड पण चांगलं करते. बघा धरती माताचं दर्शन घेते. धरती माताचं दर्शन घेऊन नंतर देवाचं स्मरण करत बसते. आणि मग तिथून पुढं माझं काय बी आहे ना, तोंड धुणं, गरम पाणी पिणं ते नंतर करते मी. भले मला येडं समजत असते, समजू द्या, हे का नाही. मला येडं जर समजतात, मग आता एवढं संकटाला तोंड का दिलं नाही कोणी, का नाही दिलं? काय करायचं या सोन्याला धान्याला, काय चाटायचंय का? मी तर हे बघा जवळ होता माझं बँकमध्ये पैसा माझ्या लेकरांसाठी. माझे लेकरं बिमार पडले, माझ्या जेवढा जवळ पैसा होता ना तेवढा पैसा मी सगळा दवाखान्याला घालवला. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पैसे नव्हते तर हे बघा एक देवासारखी मला उभा राहिली आणि तिने मला घरी 1.5 लाख रुपये आणून दिले. ते खर्च केला. आणि मग नंतर थोडं मग दर महिन्याला असं बिमार पडायचं थोडं. मग दर महिन्याला भाड्यातून खर्च करायचे. पण माझी स्वतःचा मी दवाखाना केला नाहीये. मी 3 टायमाची माझी दवागोळी होमिओपॅथीची आहे. पण मी नाही का एकच टायमाला घ्यायचे. तरी पण देवाने मला ताकद दिली उभा राहायला, म्हणजे तोंड द्यायला. एवढ्या मोठ्या संकटाला तोंड द्यायला मी उभा राहिले. मी दवागोळी नाही खाऊन सगळ्या उभा राहिले बघा. मग देव पाठीमाग आहे म्हणून तर उभा राहिले मी. देव जर माझ्या पाठीमाग नसता तर मी काय केलं असतं? मी कोण आहे? मी कोणीच नाहीये. म्हणून नाही का संकटाला तोंड देतो ना आपण, आपल्या पाठीमाग देवच असतो. पुढं बी असतो पाठीमाग बी असतो. तेव्हा आपण संकटाला तोंड देतो. नाही तर आपण कोण आहे संकटाला तोंड द्यायला? आपण कोणीच नाही. आपण काहीच नाही. आपण झिरो आहेत. आपण झिरो. बघा माझं शिक्षण नाही, मला आडवी रेस तर येत नाही. पण देवाने मला एवढं ज्ञान दिलेलं आहे ना, एवढं ज्ञान दिलेलं आहे ना की माझ्या लेकरांना मी हे बघा पाळ पोस करून शिने माझ्या लेकराला एवढा माझा सारा आहे ना माझ्या लेकराच्या पाठीमाग की मी देवासारखी उभी आहे माझ्या लेकराच्या पाठीमाग. देवासारखी एवढी मला देवाने ताकद दिलेली. भले मला शिक्षण नाही, काय नाही, मला काहीच कळत नाही. संध्याकाळी लाईव्ह घेते संध्याकाळी तर बघा पोराला बोलवते, काय म्हणलं रे सांग मला, किती मला अडचण पडते या. मला तेवढ्यासाठीच गरज आहे. मी इडव तर एकली करते बघा, इडव करते मी एकली, तरी मला तेवढ्यासाठीच गरज आहे. संध्याकाळी लाईव्ह घेतलं तर आपला टाइम वाढतंय ना, म्हणून मला तेवढी गरज आहे. तरी पण मी कसं बी पोरांना किरकिर करून सांगा रे करून 4 शब्द नंतर तर कोणी येत बी नाही. युटटलाच आपलं 50 येत युटटला. पण मी म्हणते जाऊ दे तेवढंच 50, 100 ते 100 आपला 1 तास, अर्धा तास, 20 मिनिटं आपलं होत आहे ना टाइम, म्हणून मी घेते हो. नाहीतर नसतं घेतलं बघा तसं काय नसतं ना. का तर माझं शिक्षणच नाही तर मी काय करणार हो. चला धन्यवाद. युट्यूब फॅमिलीला धन्यवाद. मला माफ करा, व्हिडिओ नाही मी टाकले काल. युट्यूब मी व्हिडिओ नाही टाकले. लय मोठं पोरगीचं पण अपक्षेपण झालेलं. तिकडे दिवसभर होते, तिच्या घरात काम होतं, ते जाऊन काम जरा निपटिलं. त्याच्यानंतर तिच्या नंदावा अपक्षेपण झालं म्हणून फोन आला. मग किती आम्ही रडत बसलो, किती आम्हाला चिंता लागली. ते पण जवानच मुलगा होता,
कच्चे मचे लेकर आहेत त्याचे पण बिचारायचे जान जाऊन बायको आहे कसं व्हायचं तिथं देवा परमेश्वरा त्यांच्यावर आता तू रक्षा कर. आता तुझा सारा आहे देवा परमेश्वरा त्यांना तुझा सारा आहे. बिचारे बघा सगळ्यांना सोडून गेलो बिचारा. सकाळी ऍक्सिडेंट झाला आणि संध्याकाळपर्यंत गेलं पण लय मोठं दुःख वाटायला. आम्ही जायला पाहिजे होतो पण आम्ही नाही गेलो तिकडं. पोरीचं एवढं मोठं ऍक्सिडेंट झालं असताना सध्या पोरगी गेली हो उठून. बिचारीला नाही का देवासारखा सगळेजण मिळून बिचारीला आशीर्वाद द्या की आता पुढची जिंदगी तिची चांगली जाऊ द्या. ज्यान जाऊन नवरा गेला हो त्या बिचारीचा. आमच्या मुलीच्या नंदाचा नवरा चांगला होतो. माझी मुलगी भाऊ मानत होती. आता माझे लेकर बिमार पडले होते ना ते बघायला आले होते हो. एवढं मोठं फळ फ्रूट घेऊन बघायला आले होते. काय नाही बघितलं बिचाऱ्याने. वय बी एवढं मोठं नव्हतं. लेकर आहे तर कच्च्या बच्चा बिचारे ज्यान बायको कसं व्हायचं. आता आपण कसं मानणार कसं व्हायचं. आता ही चिंता देवाला. देव परमेश्वर करन तर काहीतरी चांगलंच करन. आशीर्वाद द्या तिला पण बिचारीला की तिचं बिचारीचं चांगलं हो. तिच्या लेकर बाळाचं शिक्षण हो. जोतकाला लागू दे लेकर बाळा तिचे. आणि तिच्यावर ध्यान द्या परमेश्वरा. तिच्यावर नाही का कृपा करा तिच्यावर बिचारीवर. तिला असं एकले पण जाणू देऊ नका. लेकराचा सारा चांगला बनवून द्या तिच्या बरोबर. लेकर तिचे लाडकवती करून चांगलं राहू द्या. लेकर तिच्या बरोबर चांगले राहू द्या. लय दुःख वाटलं.